एस टीचा पंक्चर झालेला आहे. आपली लालपरी कुठची गाडी आहे काका ही? लोणावळा बर्शी. बरोबर. बरं झालं इकडेच झाला काय ते. तेच नाही तर पुढे पुढे झाला तर प्रॉब्लेम होता. घाटावरती बोलतो उभं राहून स्टँडिंग कसं जाणार ते लोणावळ्यापर्यंत. तर मित्रांनो आत्ताच महाड पण सोडलंय आपण. आता पोलादपूर आहे. पोलादपूर पुढे आता इथून 1 किलोमीटरवरती आता बोगदा आहे. आणि आपला भाऊ प्रणय पण गावी गेला होता कालच. त्याच्या गावी जयंतीनिमित्त तो गेला आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मस्त सकपाळ. तर चला मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे राईडला गेलो आहे आणि काय. तर आता मी निघतोय. 8:30 वाजलेत. बराच लेट झाला आहे. मला सकाळी 6ला निघायचं होतं पण नेहमीप्रमाणे थोडा लेट झाला. राईडला आपला नेहमीच लेट होतो पण याच्यापुढे वेळेत निघणार. 9 वाजलेत. नाश्ता पण केला आत्ताच आणि इथे आपली बॅकपॅक सुद्धा रेडी आहे आणि जस्ट आता निघालो आहे आणि बराच लेट झाला आहे. तर बघूयात आता किती वाजतील पोचायला. मे बी 5-6 तासाचा राईड आहे. बाईक कोल्ड स्टार्ट करूया. मॉर्निंगचा कोल्ड स्टार्ट. चल ताई बाय. फोन करतो पोचलो की. तर चला मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि लेट झालेला आजच्या आपल्या राईडला. तर बराच 10-15 दिवसानंतर पुन्हा आपण या राईडला निघतोय. पेट्रोल पंपवरती पेट्रोल फिल करूया आणि मग आता काय नाश्ता वगैरे तर झालेलाच आहे आणि मग पुढे आपल्याला कुठे थांबायचं नाही. एकदा फक्त पनवेलला आपण हॉल्ट घेऊ आणि मग त्याच्यानंतर सण आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. 10 दिवसा ते 15 दिवसानंतर पुन्हा एकदा राईडला. लास्ट राईड आपली मी आय थिंक ट्रेनने जे गेलो होतो गावी साखरपाला आणि त्याच्यानंतरची ही आपली ही राईड. आज रविवार आहे त्यामुळे ट्रॅफिक वगैरे काही जास्त नसणार आहे. आता गोरेगावला पेट्रोल फिल करायचंय. गोरेगावला मी पेट्रोल राम मंदिरच्या आधी जो आपला पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल फिल करू. आणि आज 13 एप्रिल आहे आणि उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि मी पहिल्यांदा जयंतीच्या दिवशी अवेलेबल नाही आहे. म्हटलं चला राईडवर जाऊ कुठेतरी. आणि मी नेहमीच असं काही ठरवून कुठे राईडला जात नाही पण तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरून तू कुठे चाललोय काय. आपण ओबेरॉय मॉलच्या इथून हा आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. आता इथून आपण राईट मारू आणि फटाफट आपल्याला आता बघू एक 1.25 तासात पनवेल पोहोचू. ट्राय करू. आता काय आज काय ट्रॅफिक तर नसणार आहे. हायवे एकदम खाली. संडे आहे. तर मित्रांनो, उद्या आहे 14 एप्रिल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे मित्रांनो. तर संपूर्ण भारतीयांना माझ्याकडून आणि आपल्या यूट्यूब चॅनलकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो. तर काय म्हणावं या महामानवाबद्दल. ज्ञानाचा अथांग महासागर, सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतरत्न, घटनाकार अशा विविध नावांनी बाबासाहेबांना संबोधलं जातं मित्रांनो. तर या भारतावरतीच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकावरती आणि प्रत्येक स्त्रियांवरती बाबासाहेबांचे इतके उपकार आहेत ना मित्रांनो. जर आपल्या रक्ताने जरी त्यांचे पाय धुतले ना तर ते कधीच फिटणार नाही मित्रांनो, असं मला वाटतं. पण या भारतात मला एक नेहमी खंत वाटते आपल्या भारतीयांची की बाबासाहेबांना बाहेरच्या देशामध्ये बाबासाहेब कोण आहेत आणि त्यांची जयंती देखील बाहेरच्या देशात साजरी होते. पण मला वाटलेली एक खंत आहे जे की बाबासाहेबांची जयंती फक्त आपला एक विशिष्ट समाज जे की बौद्ध समाज आपण साजरी करतो तर ती फक्त त्याच समाजापुरते बाबासाहेब नाही आहेत मित्रांनो. तर
बाबासाहेब हे प्रत्येकाचे आहेत आणि प्रत्येकाने जयंती त्यांची साजरी केलीच पाहिजे असं मला तरी वाटतं. पावर आहे ना भाई पेट्रोल तर हा ठीक आहे 110 लिटर आहे. चला पेट्रोल पण फिल केलंय आणि खरंच निघेपर्यंत मला खूप लेट झाला. आज खूपच लेट झालाय. टू मच लेट. 10 वाजलेत बरोबर. आता बघू माणगावला आपण 2 पर्यंत 12 साडेबारा 1 पर्यंत किंवा 1:30 पर्यंत पोहोचू माणगावला. मानखुर्दला पोहोचलोय. मानखुर्द आता वाशी येईल. अर्ध्या तासात आलो आपण मानखुर्दला. पनवेलला आपल्याला ट्राय करायचं आहे. आता इथून अजून 45 मिनिट्स पनवेल. आपण ना नीरा पिऊया. नीरा बऱ्याच वर्षानंतर अशा हायवेला मी नीरा प्यायला आलोय आणि बघू तर कळंबोळीला पोचलोय आणि वाजलेत 11. चला आता इथे चला सिग्नल पण सुटलेला आहे. फटाफट आपण करूया. एसटीचा पंक्चर झालेला आहे. आपली लालपरी कोणती गाडी आहे काय माहित नाही. काम चालू आहे. मुंबई सेंट्रल, बर्शी, इंदापूर, पनवेल, बर्शी कुठे आला आपल्याला काय माहित नाही. कुठची गाडी आहे काका ही? लोणावळा. लोणावळा बर्शी. बर्शी बरोबर. बरं झालं इकडेच झालं काय ते. तेच नाही तर पुढे झाला तर प्रॉब्लेम होता. घाटावरती जे बोलतो उभं राहून स्टँडिंगने कसं जाणार ते लोणावळ्यापर्यंत? ते तर आहे. घाटात झाला सर. तेच साईडला कोणतं उभं होतं तेव्हा सांगितलं की आता मग हां कोणतरी उभं होतं त्याने सांगितलं की टायर पंक्चर तेव्हा समज. ते तर आहे. ते ड्रायव्हरला पण नाही समजलं पंक्चर आहे. चला नशीब सांभाळून जा. हो थँक्यू. हा एसटीचा टायर पंक्चर झाला होता. बरं झालं आधीच कळला. तर मित्रांनो जस्ट आता मुंबई गोवा हायवे लेफ्ट मारला की आपला मुंबई गोवा हायवे लागतो आणि इथे हा JNPTचा रोड संपलेला आहे. तर जस्ट आत्ताच इथे पळसपे फाटाला पोचलो आहे आणि वाजले 11:15 आणि हे शिवसागर. आपण या इथे नेहमी नाश्ता करण्यासाठी बसतोच कधी गावाला जाताना. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. चला तर मुंबई गोवा हायवेची आता आपण राईड स्टार्ट करूया मित्रांनो. आणि जर कोणी हा व्लॉग बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सुंदर अशा कमेंट करा. तर चला मित्रांनो आता मुंबई गोवा हायवेची राईड आपली बरोबर 11:15 सुरू होते. बघूया किती वाजेपर्यंत पोचतोय आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत. चला.
तर मित्रांनो माझ्या पुढे एक वॅगनार चाललेली आहे आणि खूप छान असं ग्राफिक डिझाईन केलेलं आहे बॅक साईडला. तर मे बी त्या कार ओनरने त्याच्या आईसोबतचा एक फोटो तिथे लावलेला आहे. तर मेसेजसुद्धा छान आहे. हेच लागता माझ्या पायी वेदना होई तुझ्या हृदयी 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ मला माझी आई. वा मित्रांनो, खूप छान असा आईविषयीचा एक मेसेज टाकलेला आहे. तर मित्रांनो इंदापूर आलेला आहे. इंदापूर बरोबर 1 वाजता इंदापूरला पोहोचलो आहे आणि आपण बरोबर चाललो आहे. बघूयात 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत तर आपण बरोबर माणगावमध्ये पोचतो. इथून काय 20 मिनटं माणगाव. आणि हे राईट साईडला बघा माणगाव तळा आगरदांडा वगैरे 43. लास्ट टाईम जो आपण आगरदांडावरून वगैरे आलो होतो, पण आपण या इंदापूर मार्गे बाहेर नव्हतो पडलेलो. आपण डायरेक्ट अलिबागवरून वडखळ करत बाहेर पडलो होतो. पुण्याला जातो सरळ आपला मुंबई गोवा हायवे. तिथे वळायचंच नाही आहे. ह्या रस्त्यावरती ट्रॅफिक असतं पण आता कमी आहे. आणि इथे आपले पोलीस काका ते आहेत म्हणून तेवढं कंट्रोलमध्ये आहेत, नाहीतर कोणी कुठून कसंही घुसतात. हा इकडे माणगावचा डेपो आहे. ट्रॅफिक चला नाही आहे. वाचलो तर या रस्त्यावरती ट्रॅफिकच ट्रॅफिक. आणि मित्रांनो बघू शकता इथे सर्व नवे फ्लॅग्स लागलेले आहेत. तर माणगावमधील आपल्या माणगावमधील इथले रहिवासी आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपल्या यूट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा. ही जगातली खूप मोठी जयंती आहे जे की बाबासाहेबांची प्रत्येक राज्यात तालुक्यात आणि कुठे म्हणू नका अगदी देशाच्या बाहेरसुद्धा सेलिब्रेट केली जाते. कारण या माणसाविषयी मी मगाशीच म्हटलं की काय म्हणावं, शब्द नाही आहेत. त्याने स्वतःच्या जीवाचा आणि स्वतःच्या जीवनाची एक काही पर्वा न करता आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा आणि आपल्या 4 मुलांनासुद्धा बाबासाहेबांनी गमावलेलं आहे. एवढं सगळं करून समाजासाठी जो झटणारा एकमेव माणूस जो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अजून बरेच समाजसेवक आहेत जसे त्यांचं असं खूप मोठं असं योगदान आहे या भारतातील प्रत्येक नागरिकासाठीचं. आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही रायगड भूमी आहे. महाराजांचाही खूप मोठा असं वेगळंच असं या महाराष्ट्रात त्यांचं अस्तित्व आहे आपल्या महाराजांचं. बघितलं मित्रांनो ट्रॅफिक बघा, इथे लाईनच लागली आहे जी जाणाऱ्या गाड्यांची आहे. माणगाव बोलला ना तर हे ट्रॅफिक होताच होता. आता ह्या गाड्या पास होईपर्यंत 1 तास जवळजवळ जाणार. कारण पुढे जो लेफ्ट हा श्रीवर्धनला पण जातो आणि पुढचा तो एक हा रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे हे ट्रॅफिकचं कारण होण्याचं हे मुख्य कारण आहे. काय माहीत बायपास माणगाव होईल की नाही, अजून तरी काही अपडेट नाही आहे. मी असं ऐकलं आहे की बायपास रोडचं काम चालू आहे जो की बाजारपेठेच्या बाहेरून आपला रस्ता जाईल. हा बघा ऑडी भाई साहेब काय करणार. साखरपा ठाणे भाई, आपली साखरपा ठाणे. सकाळी साखरपावरून सुटते काहीतरी एक 8 वाजताच्या दरम्यान सुटत असेल. माणगावमध्ये आलेली आहे
1:15 पर्यंत. तर मित्रांनो आत्ताच महाड पण सोडलंय आपण. आता पोलादपूर येईल. पोलादपूर आपण कशेडी घाटातून न जाता आपण पुन्हा एकदा कशेडी बोगद्यातून जाणार आहोत. तर चला आता इथून कशेडी फक्त अर्ध्या तासावरती आहे. कशेडीचा आपला टनल डायरेक्ट आपण तिकडेच भेटूया. तर आत्ताच पोलादपूर पण गेलं मागे. आता कशेडी टनल येईल. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. आता हा कशेडी टनल आलेला आहे. जर तुम्ही बघा, हा इकडे राईट साईडला हा रस्ता जातो, हा पूल आहे, हा वरती घाटाकडे जातो आणि हा इथून सरळ आता बोगद्याकडे. चला आता कशेडी टनलमधून पुन्हा एकदा. आणि मला खरंच खूप एक वेगळीच मजा आहे कोकणातल्या आता रस्त्यांवरती राईड करण्याची. ती रस्त्यावरती जास्त गाड्या देखील नसतात आणि जास्त रहदारी नसतात गाड्यांची. NH-66 आणि हा पहिला NH-66 मधला टनल आहे जो की कशेडीचा बोगदा. अगदी 5 मिनटं पण नाही लागत हा पार करायला. जो घाटावरून पहिला 1 तास लागायचा चढून उतरायला, बरोबर अगदी तुम्ही 5 मिनटात उतरून तुमची 50 ते 55 मिनटं तुम्ही वाचवताय प्रवासातली. म्हणजे किती फरक आहे. हा बघा, हा राईट साईडून हा सगळा इथून हा घाट आहे. तो असा जाऊन खाली उतरलाय. चला आता बोगद्याच्या इथे मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पुढे आता 1 किलोमीटरवरती आता टनल आहे आपला. आणि आपला भाऊ प्रणय गावी गेला आहे. त्याच्या गावीसुद्धा विलावड्याला जयंती आहे. तर प्रणय भाई, तू मागे आता बघितलंच, मी तुला डायव्हर्जन सांगितला की जो कशेडी घाटात जाण्यासाठी कोणता आहे. जो राईट होता त्या पुलाच्या आधीचा राईट आहे. आणि समोरच मित्रांनो आपला आता कशेडीचा आपला मुंबईतील सगळ्यात कोकणातील पहिला टनल. मित्रांनो आपण बोगद्याच्या इथे थांबणार नाही आहोत, कारण आपल्याला आता पुढे पण पोचायचं आहे लवकर. चला कशेडी टनल. इकडे मग या बोगद्यात लाईटी लावल्या नाही आहेत. आपली लाईट ऑन करूया. भाई काय झालं गाडीला? शट भाई, काय प्रॉब्लेम नको द्यायला यार. मी म्हटलं काय झालं अचानक बंद झाली यार. भाई बंद नको पडू एकतर. चला तर मित्रांनो इथे फुल थंड थंड हवा येते समोरून. आणि अगदीच हा कातळ आहे, त्यामुळे वरून जे की डोंगरातलं जे पाणी आहे तेही बोगद्यातून पडत असतं कुठे कुठे मध्ये मध्ये. त्यामुळे हवासुद्धा थंड आहे आणि खूप वेगळाच असा एक्सपिरियन्स आहे आपल्या ह्या कोकणातल्या कशेडी टनलचा. आणि बराच लवकरच काम झालेलं आहे या बोगद्याचं. आणि त्यामुळे या बोगद्यामुळे बराच असा वेळसुद्धा आपला वाचतो. आणि इथे बोगद्याचा एंड झालेला आहे
आणि अगदी हा एक 2 किलोमीटरचा बोगदा असावा रे. इथे एक इनोवा बंद पडली आहे. मे बी उन्हामुळे गाड्या खूप बंद पडतात आणि खूप प्रॉब्लेम्स होतात उन्हामध्ये. जस्ट आता हेड भराणा नाक्याच्या इथे थांबलं आता इथून अर्धा पाऊण तासावरतीच आहे दापोली. आता जाऊ आणि मस्त रेस्ट करू. थोडा रेस्ट करतो मग बघू काय प्लॅन आहे उद्याचा किंवा संध्याकाळी. जर काही कुठे मी गेलो लवकर रेस्ट करून उठून जर गेलो तर भेटूयात आपण. चला दापोलीतच भेटूयात आता आपण डायरेक्ट. तर चला मित्रांनो जस्ट आता दापोलीला पोचलो आहे आणि इथे आता जेवण करतो. तर इथे आपण वेज थाळीच बेटर आहे जे आपलं घरगुती जेवण. तर चला आता जवळजवळ बरोबर मी 4-3:30ला पोचलो आहे दापोलीत. आपण आता जेवूया. तर जस्ट आताच दापोलीमध्ये पोचलो आहे आणि हा आपल्या आशुताईचा भाऊ आहे. तर त्यानेच मला बघितलं इकडे. अरे तुझं नाव विसरलं. रोहन. आणि हा भूषण आणि आकाश आपले आहेत. त्यांचा म्हणजे तू कोणाचा काकांचा मुलगा आहे. तर तो दापोलीतच राहतो. जस्ट आत्ताच त्याने मला आवाज दिला आणि तर मी त्याला ओळखत नाही पण त्याने मला बघितलं आणि ताईला तो ओळखतो. तर भेटूयात आपण उद्या. रमाबाईंचं स्मारक वगैरे आपण कवर करू आणि बाकी सगळं काही इथे बघू आता काय काय आहे. तर उद्या रॅली वगैरे असेलच. तर मला वाटतं रोहन भेटेल उद्या मला. बघू चला. तर गुड इव्हनिंग मित्रांनो. शुभ संध्याकाळ. आणि मस्तपैकी रेस्ट केली. इथे एक स्टे आहे. मला स्टे भेटला इथे. तर म्हटलं थांबूयात आणि मस्तपैकी झोप पण पूर्ण झाली आपली. आता बघूयात उद्याचा आपला काय प्लॅन आहे. मला जाता आला नाही फिरता आला नाही कारण मी कंटिन्यू राईड केली ही. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. पण एंड जरी या ब्लॉगचा इथे झाला तरी पुढचे ब्लॉग नक्की बघा जे की चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर असे कमेंट करा जर व्हिडिओ आवडला तर. सो बाय टेक केअर पीस आउट.